अतिशय सुंदर उगवणी झाल्या. बारीक बारीक बारीक. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मान्सूनचे आगमन आता झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही पाहिलं असता मान्सूनची वारी व्हायला लागली. तुम्ही बघा, अतिशय मोठे ढग आता आज आलेला आहे. आज आपण सायंकाळी आपल्या शेतात आलेलो आहोत. खास करून मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी आपण भाताची पेरणी केलेली होती. त्याची रील सुद्धा मी टाकली होती, तुम्ही बघितले असाल. तर या ठिकाणी आज म्हणलो सहज फिरत फिरत जाऊया, म्हणजे भाताची उगवणी झाली आहे का वगैरे बघूया. याच्यात मागच्या 4-5 दिवसापूर्वी आम्ही पाणी पाजून घेतलं होतं. तिथं विहीर आहे, त्या विहिरीच्या इथून आपण पाणी पाजून घेतलं होतं. आणि काल रात्री मान्सून महाराष्ट्रात थोडा सक्रिय झाल्यानंतर, थोडा पाऊस पडल्यानंतर, हे बघा, पाऊस पडल्यामुळं बऱ्यापैकी ओल झालेली आहे. बऱ्यापैकी आता भाताची उगवणीला सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी म्हणून भाताच्या असू द्या, भाताच्या तर पहिल्या टप्प्यात आपण पेरण्या करून घ्याव्यात. बऱ्यापैकी आमच्या इकडं कोकण पट्ट्यात, इकडच्या पन्हाळ्याच्या वरच्या पट्ट्यात पेरण्या झालेल्या आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आता पेरणीच्या तयारीला लागावं. अतिशय सुंदर आणि छान वातावरण आज झालेलं आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीने ह्या भाताचं उगवणी झालेली आहे. बारीक बारीक आता उगवायला लागले. प्रचंड मोठं ढग आलेलं दिसतंय आपल्याला. अतिशय छान वातावरण झालेलं आहे. अतिशय सुंदर उगवणी झाली. बारीक 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 तुम्हाला उगवलेलं दिसतं. हे झूमिंग करून बघा. हा आपला 20 गुंठ्याचा प्लॉट आहे.